नमस्कार, कसे आहात सगळे? आज मी खूप दिवसांनी तुमच्यासमोर येत आहे. आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. खरं तर आज माझ्या मुलांनी एक नवीन फर्माईश केली. तसं मी वारंवार ती रेसिपी घरात बनवतच असते. पण आज तुमच्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा शेअर करत आहे. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि तुमचे आशीर्वाद, प्रेम असेच सदैव माझ्याबरोबर राहू देत. आणि चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. सध्या आम्ही आहोत राजस्थानमध्ये, त्यामुळे इतकी कड्याकीची थंडी पडलेली आहे इथं. त्यानुसारच माझी आजची रेसिपी आहे. तर मी आज बनवते आहे मुलांसाठी केक. तर केकमध्ये बघा आपल्याला आता लागणार आहे ते साहित्य मी काढून घेते. तर या माझ्या केकसाठी लागणार आहेत आपल्याला 4 अंडी. अशी 4 अंडी घ्यायची, प्लस 1 फुलपात्र साखर घ्यायची. माझ्याकडे हे भांडं आहे. तर या मापाने 1 फुलपात्र भरून साखर मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला. तसंच 1.5 फुलपात्र मी हा मैदा घेणार आहे. ठीक आहे. मैदा घेतला की तसंच याच मेजरमेंटने अर्धं फुलपात्र मला तूप घ्यायचं आहे. मी तूप ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण मला वनस्पती वगैरे आवडत नाही. लहान मुलं आपली खातात, त्यामुळे वनस्पती वगैरे मी वापरत नाही. तसंच सजावटीसाठी हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते घेतलेले आहेत. काजू, बदाम, बेदाणा आणि लवंग, म्हणजे तुम्ही इसेन्स वापरू शकता तुम्हाला जे आवडते ते. पण मी इथं हे वापरले, वेलची वापरलेली. लवंग बोलले, सॉरी, मी वेलची वापरलेली आहे. ही वेलची मी साखरेमध्येच घालणार आहे, जेव्हा आपण साखर बारीक करतो तेव्हाच. आणि हे आपण वरती सजावटीसाठी वापरणार आहे. तर आता आपण सगळं करून घेऊया, साखर वगैरे बारीक ते करून घेऊया. ठीक आहे. माझ्या या केकची खासियत ही आहे की हा आपण ओव्हनमध्ये करणार नाही आहे, तर हा आपण एका कढईमध्ये बनवणार आहे. तर हा कढईमध्ये कसा होतो केक हा तुम्ही बघा. मला आशा आहे की तुम्हाला हा नक्कीच आवडेल. चला तर मग साखर बारीक करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली साखर बारीक करून झालेली आहे. यामध्ये मैदा हा चाळणीतून चाळून घ्यायचा, कारण मैदा असा चाळून घेतला की केक फुलतो व्यवस्थित, नाहीतर तो दबल्यासारखा होतो. हा बघा मैदा मी घेतलेला आहे इथं, तो चाळून घेते आता. आता मैदा आपण सगळ्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया. यात आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालूया. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे तुम्ही घालू शकता. ते थोडं मीठ घालून घेऊया आणि ते चांगलं गरम करून घेऊया. प्रीहीट करून घेऊया थोडीशी कढई. आता केकच्या भांड्याला थोडंसं तूप खाली लावून घेऊया, म्हणजे केकचं जे आपण बॅटर ओतणार आहे ते भांड्याला चिकटत नाही. केक वाटल्यास तुम्ही थोडंसं मैदा भुरभुरून घेऊ शकता, पण मी फक्त तूप लावून घेते थोडंसं.
अशा प्रकारे आपला केक तयार झाला.